दरम्यान एलटीटी रुग्णालयामधील रियालिटी चेक केलेला आमचे प्रतिनिधी सूरज सावंत यांनी एमआरआयचा अपॉइंटमेंट कधीपर्यंत भेटेल? कसले एमआरआय? स्पाईनचा मॅडम. काय 20 तारीख. हां, पुढच्या महिन्याची 20 तारीख. 20 लवकर नाही होऊ शकत. दरम्यान जे रुग्णालयामध्ये नेमकी काय परिस्थिती आहे ती देखील पाहूयात. सीटी स्कॅन आणि एमआरआयची अपॉइंटमेंट 17 तारीख. 17 कुठली? सप्टेंबर. एवढा वेळ आहे? लवकर नाही भेटणार? हा दादा, एमआरआयची पण तारीख आधीचं सगळं फुल आहे का? दरम्यान माझाच्या बातमीनंतर हसन मुश्रीफांनी या विषयामध्ये लक्ष घालण्याचं आश्वासन दिलंय, तर विरोधकांनी सरकारवर निशाणा साधलाय. वैद्यकीय महाविद्यालयाचे हॉस्पिटल्स आहेत त्याच्याबद्दल सगळ्या ठिकाणी सिटी एमआरआय आणि सिटी स्कॅन हे आम्ही आमच्या निधीतून किंवा जिल्हा निधीतून आम्ही देण्याचा प्रयत्न करतोय. आता बाकीचे हॉस्पिटल्स आहेत, महानगरपालिकेचे हॉस्पिटल्स आहेत, काही हॉस्पिटल सार्वजनिक आरोग्य खात्याचे आहेत, त्यांच्याशी काय त्यांच्या निधीबाबत आहे काय मला माहिती नाही. मला असा अनुभव अनेक ठिकाणी आला की ज्या वेळेला शासन निधी देऊन असं सिटी एमआरआय सिटी स्कॅन काढतं त्यावेळेला स्थानिक जे खाजगी आहेत ते फार मोठा विरोध करतात आणि एक प्लॅनिंग करून त्याला त्या खरेदीला अडथळा आणण्याचा प्रयत्न करतायत. अनेक अशा ठिकाणी अनेक झालेला आहे, परंतु आता जिथं नाही त्याचं शासनाने घेतलं पाहिजे. 1 वर्षांनी जर एमआरआयची मिळणार असेल तारीख तर तोपर्यंत रुग्ण दगावला त्याच्या जबाबदाऱ्या कोण घेत आहे? आणि ज्या पद्धतीने सगळं सोनोग्राफी असेल, एमआरआय असेल, सिटी स्कॅन असेल, अगदी रिपोर्ट असतील ब्लड, याला सुद्धा दिरंगाई होते. आता नायरमध्ये मला 2 दिवसापूर्वीच कळलंय जेवण सुद्धा नीट मिळत नाही आहे. मुंबईकर या गोष्टीचा त्रागा करतायत. आमचे डीन खूप प्रयत्न करतात, पण ज्या पद्धतीने पैशाचा पुरवठा व्हायला पाहिजे तो होत नाहीये. सर्वप्रथम तर एबीपी माझा आणि सूरज तुमचं मनापासून अभिनंदन की या विषयावर तुम्ही एक रियालिटी चेक केला. इथले जी मशिनरी आहे एमआरआयची असेल, सिटी स्कॅनची असेल, आपण बघतो ह्या इमर्जन्सीसाठी असणाऱ्या मशीन्स आहेत. हा जो आहे हा सगळा गोरखधंदा आहे. ह्याच्या जर तुम्ही KM हॉस्पिटल बघितलं असेल, सयान हॉस्पिटल बघितलं, ह्याच्या आजूबाजूला जी प्रायव्हेट आस्थापना आहेत त्यांच्याकडे ह्या मशीन्स आहेत एमआरआयच्या, सिटी स्कॅन, त्यांचा धंदा वाढावा म्हणून हे भ्रष्टाचाराचं खूप मोठं रॅकेट या हॉस्पिटलमध्ये चालवलं जातं. यांच्याकडे मुळात तो टेक्निकल स्टाफच नाही आहे. वर्षातले फक्त माझ्या मते महिना किंवा 1.5 महिना हे मशीन चालत असतील, इतर वेळी या मशीन बंद असतात. जो हा रियालिटी चेक केला आहे ह्याच्यामुळे सरकारचे डोळे उघडले पाहिजेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.